पुण्याच्या स्वारगेटमधील 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला न्यायालयात हजर करून 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठोठावण्यात आली आहे. पण आता आता या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले असून आरोपी दत्तात्रय गाडेच्या वकिलांनी धक्कादायक असे खुलासे केले आहेत. बायको व आईने देखील दत्तात्रय गाडेला न्याय मिळावा म्हणून मागणी केली आहे आणि त्या मुलीवर आरोप देखील केले आहेत. स्वारगेट बस स्थानकावर 26 वर्षाची पीडित मुलगी आणि दत्तात्रय गाडे यांची ओळख 1 महिन्यापूर्वीच झाली होती, असे त्यांचे म्हणणे आहे. दत्तात्रय गाडे यांनी तिच्यावर कोणतीही जबरदस्ती केलेली नसून ती पीडित मुलगी स्वतः त्यांच्यासोबत त्यांच्या मागे गेल्याचा दावा दत्तात्रय गाडेच्या वकिलांनी केला आहे. वकिलांच्या म्हणण्यानुसार बसमध्ये जाण्याआधीच त्या 26 वर्षाच्या पीडित मुलीने दत्ता गाडेकडून 7,500 रुपयाची कॅश घेतली होती. एवढेच नव्हे तर त्या ठिकाणी एका एजंटचीही उपस्थिती असल्याची माहिती आरोपीचे वकील यांनी दिली आहे. दत्तात्रय गाडे यांच्या वकिलांचा दावा आहे की दोघांमध्ये पैशाच्या देवाणघेवाणीवरून भांडण झालं आणि त्यानंतरच तरुणीने दत्तात्रय गाडेवर असा गंभीर आरोप केला आहे. दत्ता गाडेच्या वकिलांनी हा देखील दावा केला आहे की त्या तरुणीवर बलात्कार झालाच नाही. दोघांमध्ये जे काही घडले आहे, जे काही झाले आहे ते परस्पर दोघांच्या संमतीनेच घडले होते. एकमेकांच्या संमतीनेच घडल्याचा संबंध इथे येतो. एकमेकाच्या संमतीनेच घडलेल्या संबंधांना बलात्काराचे नाव कसे देता येईल हा प्रश्न उपस्थित होतो. तसेच दोघेही मागील 1 महिन्यापासून एकमेकांच्या संपर्कात होते. त्यामुळे सत्य समोर येण्यासाठी त्यांचे कॉल रेकॉर्ड्स तपासले जावेत. एकमेकांसोबत कॉन्टॅक्टमध्ये होते का ते पाहावं, अशी मागणी दत्ता गाडे यांच्या वकिलांनी केली आहे. जर दत्ता गाडे निर्दोष होता तर तो पळून का गेला, लपून का बसला, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर दत्ता गाडे का पळून गेला नव्हता. दत्तात्रय गाडे हा पळून गेला नव्हता तर तो आपल्या मूळ गावी गेला होता. त्याला पळून जायचे असते तर गावी तो परत आलाच नसता. अचानकच टीव्हीवर त्याचा चेहरा व बातमी पाहून तो घाबरला. गावात इतके सारे पोलीस त्याला पकडायला आलेले पाहून तो शेतात लपून बसल्याचा खुलासा वकिलांनी केला आहे. मित्रांनो, काय खरं आणि काय खोटं हे अजूनही समोर आलेलं नाही. पण सत्य नक्कीच मात्र जगासमोर येणार आहे. कधीकधी एखादा व्यक्ती निर्दोष असूनही अटकला जातो, परंतु निर्दोष व्यक्तीला शिक्षा होणं हे चुकीचं असतं. मग तो एखादा पुरुष असो वा स्त्री असो. तपास मात्र दोघांचाही व्हायला हवा. दत्ता गाडे हा आरोपी एका 26 वर्षाच्या तरुणीवर शिवशाहीमध्ये बलात्कार करून बाहेर पडतो. पण सकाळी 5:30च्या सुमारास कुठल्याही प्रकारे बळजबरीने तो तरुणीला बसमध्ये घेऊन जात नाही. ती त्याच्या पाठीमागे जाते असं CCTV कॅमेऱ्यात दिसते. ती बस कोपऱ्यात उभी होती आणि बसमध्ये लाईट देखील बंद होते. ती मुलगी बसमध्ये चढते. तिच्या पाठोपाठ दत्ता गाडेही तिच्या मागे मागे चढतो. तो आतमध्ये गेल्यावर कुठल्याही प्रकारे आरडाओरडा बाहेर ऐकायला येत नाही. आरडाओरडा बाहेर ऐकायला का येत नाही? मग जर माझा मुलगा त्या मुलीवर अत्याचार करत होता तर ती मुलगी ओरडली का नाही? ती त्या बंद बसमध्ये चढलीच कशाला? जर ती शिकलेली आहे तर मग तिला समजलं नाही का? सकाळी सकाळी तर आजूबाजूला वर्दळ असते, मग तिने मदत का मागितली नाही? हाही प्रश्न दत्ता गाडेच्या आईने विचारला आहे. ती तर त्याच्यासोबत बोलताना दिसत आहे. त्याच्या मागे देखील गेली आहे. त्याच्या पाठीमागे लगेच बसमधून उतरली आहे. तिच्यासोबत जर हे सगळं वाईट घडलं असतं तर तिने बाहेर आल्यावर लगेच कुणाला का नाही सांगितलं, असा प्रश्न दत्तात्रय गाडेच्या आईने उपस्थित केला आहे. माझा मुलगा जर गुन्हेगार असेल तर त्याला शिक्षा होणं हे महत्त्वाचं आहे. पण जर त्याने काही केलंच नसेल तर आणि जर हे सर्व दोघांच्याही संमतीने घडलं असेल तर त्याला शिक्षा होणे योग्य नाही, असाही प्रश्न दत्तात्रय गाडेच्या आईने केलेला आहे. त्याचबरोबर दत्ता गाडेच्या बायकोनेही एका मुलाखतीत म्हटले आहे. तिने असे म्हटले आहे की जर माझा नवरा त्या मुलीवर जबरदस्ती करत होता तर तिच्या अंगावर जखमा असायला हव्या होत्या. तिला शरीरावर कुठेतरी जखम असायला हवी होती. तिचे कपडे कुठेतरी फाटलेले असायला हवे होते. हेही तपासायला हवं.
आणि माझा नवरा बसमधून उतरल्याबरोबर ती मुलगी बसच्या मागेच बाहेर पडली. 2 मिनिटात 2 वेळा अत्याचार होऊ शकतो का? असाही प्रश्न उपस्थित होतो. याचा नीट तपास करायला हवा. मुलगी बाहेर पडल्याबरोबर बसमध्ये बसते आणि सकाळी 9 वाजता तक्रार नोंद करते. तेही तिच्या मित्राच्या सांगण्यावरून. तिने लगेच तक्रार का नोंदणी केली नाही? तिने लगेच 100 नंबरवर फोन करून पोलिसाची मदत घ्यायला हवी होती. असं तिने का बरं केले नाही? तिथे 100 मीटर अंतरावरच पोलीस चौकी होती. तिथे जाऊनही तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती ती पोलिसांना देऊ शकत होती. पण तिने असे केले नाही. पण हे काहीच घडलं नाही. ती बसमध्ये बसून तिथून निघून गेली. माझ्या नवऱ्यावर केलेले आरोप हे अत्यंत चुकीचे आहे. दोन्ही व्यक्तीच्या साईडने तपास व्हायला हवा. दोघांचीही चौकशी व्हायला हवी. मेडिकल चेकअप करायला हवे आणि तेव्हाच खरं काय आणि खोटं काय हे सांगायला हवं, असेही दत्तात्रय गाडेच्या बायकोचे म्हणणे आहे. खरं तर असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडला आहे की ही मुलगी त्याच्या पाठीमागे का गेली? शिकलेली असूनही देखील ती अशी का वागली? यावर तपास अधिकारी काय म्हणाले ते ऐकूया. ही घटना सुमारे सकाळी 5:45च्या दरम्यान घडली. दत्ता गाडे हा 15 वर्षापासून तिथे काम करतो असं सांगत होता. आज बस दुसरीकडे लागणार आहे असे म्हणत तरुणीचा विश्वास त्याने संपादन केला. इतकंच नाही तर बसमध्ये लवकर बस आणि बस ही लवकर जाणार आहे म्हणून काही लोक आतमध्ये झोपलेले आहे, असे सांगून दत्तात्रय गाडे या तरुणीला बसमध्ये घेऊन गेला. मात्र जशी ही तरुणी बसमध्ये अर्ध्यापर्यंत पोहोचली तेव्हा तिला कळलं की गाडीत कोणीच नाही आहे. त्यानंतर ती मागे वळून परत यायला निघाली. त्यावेळी आरोपीने शिवशाही बसमध्ये चढून बसचे दोन्ही दरवाजे बंद केले होते. तर मी दत्ता गाडेला मला खाली उतरून दे, मला जाऊ दे म्हणून अशी विनवणी करत होती. मात्र दत्ता गाडेने तिचा गळा धरला आणि तिला खाली पाडलं. तोपर्यंत ही तरुणी रडायला लागली आणि नंतर दत्तात्रय गाडेने तिच्यावर अत्याचार केले. मध्ये त्यांनी आपण गाडीचे दरवाजे नक्की लावले आहे की नाही हे देखील तपासणी केली आणि तरुणीवर अत्याचार केला. त्यानंतर दत्तात्रय गाडे खाली उतरला आणि तिथूनच निघून गेला. त्याच्या पाठोपाठ ती तरुणीही खाली उतरली. तेव्हाच तिला तिच्या गावी जाण्यासाठी एक बस मिळाली आणि ती बसमध्ये चढली आणि बसमध्ये निघून चालली गेली. नंतर तिने एका मित्राला फोन केला आणि मित्राच्या सांगण्यावरून तिने पोलीस तक्रार नोंदवली. पण हे सर्व खरंच झालं आहे का? याचा तपास नीट पोलिसांनी करावा आणि जो कोणी यामध्ये दोषी असेल त्याला नक्कीच सजा द्यावी आणि सत्याच्या मार्गाने काम करावे. व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्की करा. धन्यवाद.